एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा झालेले आरोपी जगनू चव्हाण राहणार सटन दुधनी लमाणतांडा तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी जामीन मंजूर केला आहे। सुमारे 25 एप्रिल 2021 रोजी यातील फिर्यादी यांनी आपल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्यास ती सापडून आली नाही व सुमारे 11:30च्या सुमारास तिचा ओरडण्याचा आवाज आरोपीच्या बाथरूमेतून येत होता आणि तेव्हा फिर्यादीने पाहिले असता आरोपी हा पीडितेसोबत चुकीचे व गैरकृत्य करत असल्याचे आढळून आले। त्यानंतर फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण सोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत भादवी कलम 376(2)(1)(n) तसेच पोक्सो कायद्याचे कलम 3, 4, 5 व 6 अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे खटल्याची सुनावणी झाली होती आणि त्यात आरोपीस 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती। या शिक्षेविरुद्ध आरोपी जगनू चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। खटल्यातील साक्षीदारांच्या साक्षीमधील विसंगती असल्याचा मुद्दा लक्षात घेत मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीस 15,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे। आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, अद्वैत शुक्ल, ॲडव्होकेट हजरत अली बडे खान, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट MR तिडके यांनी काम पाहिले।